हाय मित्र हो, ह्या पा मी आईचं वागळ या गावाला आलेलो आहे आणि ह्या पा तुम्हाला सांगतो उद्याचं लग्न आहे. काल हळद झाली ना आज नानमुख होती. आता जेवण केले, आता पाहुणे घेऊन आम्ही आता चाललो. ह्या पा इकडे आता पोरीचं काय सेल्फीलाट चालू आहे. अरे काय चाललं मुलींनो? जेवण घेऊन केले तुम्ही? हो का? कस काय होतं जेवण? भारी होतं ना? काय पाहिजे होतं? डाळ पाहिजे होती? अरे वरण का? वरण उद्या खाना तुम्ही, उद्या नवरीच्या घरी खाना. तिरले भारी, तिरले खास नवरीच्या घरी वरण बनवतात. वरण भात शाक पुरी. अजून काही तुम्हाला काही फरमाईश आहे का? म्हणजे त्याला फोन करून सांगाला काय बनवा लावायचं का आयटम या खांदा तिथं? राहू द्या, जे ते बरंच आहे का? म्हणजे भाजी आळणी झाली पाहिजे आहे ना? हे पहा मित्र हो, हे आमचे आता सगळे पाहुणे. आता यांना स्वयंपाक खूप आवडलेला आहे ना. जरा खरपूस खायची सवय शिटीतले आहे ना, तर जरा खरपूस असं जरा भारी वाटतंय. चला काय हरकत नाही. तुम्ही आता जेवण करून असे पाय मोकळे करा, आम्ही असे पाय मोकळे करतो. बाय. चला बाय 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 बाय. चला चालल्या पोरी मित्र हो, जेवण करून जसं पाय मोकळा करायला. ते इथं आपलं पा बुद्ध विहार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. गौतम बुद्ध पण आहे. तुम्हाला मी थोडस जवळून दाखवू का? एक मिनिट. आईच्या वाघळ ह्या गावामधलं हा मित्र होय. आता सध्या गेट बंद आहे, परंतु गेट खुलतोय का एकदा बघ तुम्ही. नाही, गेट लॉक आहे. पण कसा लॉक येऊ? लयच भयानक लॉक दिसतोय मित्र हो, काही खोलत नाही. आता मी तुम्हाला बाबाचं दर्शन कसं देऊ? थांबा एक मिनिट, इकडून खिडकीतून दाखवू का? दिसतं इथून? हा दिसलं पहा मित्र. त्या पहा आतमधला कसा सीन आहे मित्र हो, आहे किती सुंदर आहे. माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, खुलतं का? खोला बरं ते. न्यायाला खुलनच नाही ते, खालून लॉक आहे का? हा मित्र हो, आपले मित्र धावत आले. त्यानं पाहिलं बंधू आहे ना तिला झटू राहिले म्हणून दरवाजा काय उघडा नाही. त्याच्यामुळे मी ना ते मध्ये धावून आले, त्याने गेट उघडा पा. पण आतला लॉक आहे मित्र हो, आणि राहणं गरजेचं आहे. जेव्हा काही कार्यक्रम असला तरच. काय होतं, हे कुत्रे मांजरे जे आहे ना आतमध्ये जाऊन लय घाण करते. माणसाचं भीती नाही पण प्राण्याचं आहे. आजूबाजूला खूप दुसरे काही डुकरं डाकरं पण आहे. आणि उगं घाण ना करो, आपलं बुद्ध विहार ना बाटो, त्यासाठी हे लॉक लावलेलं आहे. पहा किती साफसफाई, किती सुंदर आहे आतमध्ये. किती म्हणजे प्रसन्नता आहे. म्हणजे आतमध्ये कधी आपण गेलो की मन रम्य होऊन जाईल. चालन, काय हरकत नाही, राहू द्या. चला घ्या लावून. आपले मित्र आहे ना आता लॉक करून घेतलं. आणि तुम्हाला सांगतो मित्र हो, संध्याकाळचा वेळ आहे, दिवस मावळलेला आहे. आमचे पाहुणे आरो चप्पल राहिली. मला चहाला मित्र चप्पल विसरली, ते चप्पल घालून घेतो. चलो थोडं फिरून आणतो पाहुण्याला. चला धन्यवाद. ओके. म्हणजे पाहुणे नाही आता जरा येतो मित्र गावामध्ये चक्कर मारून. जेवण लय दाबून झालं मित्र हो, तुम्हाला काय सांगावं. आणि जेवण दाबून झाल्यामुळे ना जरा ढेऱ्या ना जरा वर आल्या. ढेऱ्या वर आल्यामुळे काय झालं मग, मला यार जरा जॉगिंग पाहिजे की नाही, आहे की नाही. मग त्याच्यामुळे चला तुम्हाला जसं गावाचा नजारा बी पाहायला भेटेल, कसा सीन असतं गावाकडचा. ए भाई इकडं आता इकडं चाललोय सगळ्याला जेवण करायला. चला जेवण करायला चला. सांगणं आमच्या वहिनीचं, ही नवरदेवची माय हा आणि घरची. आता प्रत्येक गावातले व्यक्ती आहे आपल्या लोकांनी कशी नादर घरं बांधलेत पा. मस्त खेड्या गावामध्ये पण बिल्डिंग तयार झाल्या मित्र. झेंडा पा बा इकडं पब्लिक. रिपब्लिक गावातले आता जेवायला येऊ राहिले पा. त्यानं घरोघर सगळ्यांना सांगितलं जेवण करायला या म्हणून. सगळे येऊ राहिले पा ग्रुपनं. काय आज बाजार बी मित्र हो. बाजार असल्यामुळं काय आहे, काही जण बाजार करण्यामध्ये त्यांचा वेळ चालला गेला तिकडं. त्याच्यामुळे ना उशीर झाला, नाही तर इतकं उशीर होत नाही. सहज तिथं दुकान होतं ना, असं दुकान, ते दुकान उघडं तिथं नाही. दुकान नाही बंद झालं दुकान. हा मित्र लय दिवसानंतर आलतो बा मी. मला असं वाटतं 4-5 वर्षापूर्वी आलतो मी. त्या टायमाला मी तिथं दुकान पाहिलं होतं. तुम्ही या साईड नाही मला जरा उजव्या हाताकडून. हा तेव्हा आम्ही त्या दुकानात गेलतो, म्हणून मला ते चालता चालता ते दुकान आठवलं की तिथे दुकान आहे म्हणून. पण ते दुकान बंद झालं मित्र, कारण ते मी थंड वेल तेव्हा. आमचे साडू होते सोबत, नाही सॉरी आमचे दाजी होते.
आईच काय गवळी पोखरीचे, त्यांच्यासोबत आम्ही थंड गिंड पेलतो मस्त भासकाला. हे बा गावाकडे काम चालू आहे. आता काहीतरी छोटं चालू आहे, बांधकाम चालू असतं. ओके, मातीचे घर, विटाचे सिमेंटचे उरायले मित्र हो. जबरदस्त प्रगती गावाची. आईचं बागळ म्हणून गाव आहे. मस्त सडका इकडे काय मित्र, गल्ली गल्लीमध्ये कॉन्क्रीटचा रस्ता झाला. इकडे बी पाहतो मी, इकडे बी कॉन्क्रीटचा रस्ता आहे. चला बाय. हा सगळे तर कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे बा. तेव्हा लेकर कसे खेळते बा. काय पिल्ले हो, जेवण करायला नाही गेले तुम्ही? अरे अरे जेवण करायला जा ना, ते रे जेवण चालू आहे ना, लवकर जा. चला बाय. तेव्हा टिल्ले टिल्ले पिल्ले कसे खेळतात मित्र. तेव्हा दगडाचे काम कसे झालेले पहिले, जुने जुने दगडाची भीती पाहून घ्या एकदा. कोणचं केमिकल वापरलं तर काय माहिती, अजून भीती पडले नाही त्या. आहे की नाही? ढगाळ वातावरण आहे मित्र हो. तर थोडा अंधुक अंधार पडलाय, पण तरी सुद्धा मी ठळक दिसून राहिलो. आमची पाहुणे काही बोला नाही. ते म्हणते तुमचीच बडबड चालू राहू द्या. ही जोडी पाहून घ्या मित्र हो. कदाचित पुढं चालून कधी भेटणार की नाही. या बा खेड्यागावाची किती मजेशीर गंमत असती. असं आहे बा, वाट्यावर बसून मस्त आणि पानाचा येडा मळाचा, आणला की गप्पा मारायच्या. गप्पा मारता मारता येडा खायचा. काय आडकी त्यानं सुपारी कातराची. या अशा जुन्या आठवणी असतात. आणि खेड्यागावाला असं रम्य वातावरण असतं ना, अशी आनंद घेते बा खेड्यागावचे लोक. शिटेनं कोणाला कोणाशी काही घेणं देणं नाही. हे त्याच्या घरात, ते त्याच्या घरात. बाहेर काय चाललं, कोणी काय मरून पडलं तर काय घेणं देणं नाही. पण खेडेगावानं असं राहतं बा मित्र. बा कशा दोन आज्या कशा गप्पा मारत बसल्या, असं राहतं. हा बोर व्हायचं कामच नाही. खेडेगावात असतं राव. काय म्हणा, माणुसकी असती तिकडं, माया दया प्रेम सगळं काही भेटतं बा खेडेगावानं. नैसर्गिक वातावरण पण राहतं. मला वाटतं ते नैसर्गिक वातावरणामुळे राहतं काय कोण सगळं खेळ. नॅचरल वातावरण. बारीक बोळी आली बा इथं. आता त्या बोळीतून आम्ही चाललो मित्र. तुम्हाला पुरं सीन दाखवतो बा. आईचं वागरं या गावातलं पुरा माझा लॉंग ब्लॉग काढून राहिला मी तुमच्यासाठी, स्पेशल माझ्या मित्रांसाठी. कसं गाव आहे काय आहे. आता आम्ही जसा रस्ता लागायचा तसं चाललोय पुढे. चला 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 उतराव. जे होईल ते जेव्हा मित्र. इथून रस्ता समाप्त झाला. आता थोडा असा रस्ता आला इथून. आता आम्ही पुढं बा इथं आलो बा. इथे बी काही कार्यक्रम होता वाटतं, शाळेत मांडव गिंडव टाकलेला आहे. काही विषय नाही. तिकडून चालता का असं? तिकडं मला असं वाटतं तिकडून रस्ता नाही वाटतं मित्र. दिवस माळवला. हे आपलं बुद्ध विहार वाटतं, आहे की नाही? भगवान बुद्ध बा आपले. एक तुम्हाला नजारा दाखवून देतो. अजून एक बुद्ध विहार आपलं लागलेलं इथे. मी एकदा चपला काढतो बाहेर आणि तुम्हाला त्याचा जवळून दर्शन देतो, तथागत भगवान बुद्धांचं. पाहिलं का? त्याच्यामुळे मित्र हो, खेडेगावाला आलं तर ह्या कशी कशी लोक आहे ना, किती म्हणजे आपल्या धर्माविषयी किती जागरूक आहे, किती प्रेम करतात. आणि इतके कट्टर असतात ना मित्र खेडेगावचे लोक. पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा मित्र, तथागत भगवान बुद्ध आहे पहा. बाबासाहेबांच्या हातात संविधान आहे, संविधान वाचतानाही. आणि गौतम बुद्ध त्यांच्या बाजूला सगळ्यांना आशीर्वाद देतानाही. आता हा सीन मी तुम्हाला आईचं वागळ या गावातला दाखवतोय. आणि कसं वाटला मला ते मी या कमेंटमध्ये सांगा बरं का जरूर. कारण काय माहिती आहे की मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, त्याच्यामुळं मला बी थोडा प्रोत्साहन, थोडं म्हणजे आणखीन उत्साह उलासी व्हिडिओ बनवताना. ओके, पुरा लॉंग ब्लॉग तुम्हाला पुऱ्या गावाचं काय झालं हे करून देतो. पुरं गाव फिरून आणतो तुम्हाला. आता चला, एक एक गल्ली आम्हाला गल्ले बी माहित नाही. आता पुढं कोणची गल्ली लागेल काय लागेल, बस नीट रस्त्यानं जी गल्ली लागेल त्या रस्त्याने आम्ही चाललो. आता आहे ना आता इकडे रस्ता लागला, इकडे चाललो. आता हो, आता हिंदनी ना, म्हणजे असं एक जुनी हिंदनी, म्हणजे काळात आहे मी म्हणजे समजा रोड नव्हते ना, हे अशी होते बा मित्र.
इथं सगळे दगडाचं खडकाळ खुडकाळ जागा होती. पण एक अंदाजे आता काही वर्षापूर्वीचा त्या अंदाजे चाललोय आम्ही. खरं बरं काय तुम्हाला 8 वाजता सगळं गाव सामसूम होऊन जाते. तुम्ही कदाचित एकदा घड्याळीत पाहून घ्या मग किती वाजू राहिले. एकदा ध्यान देऊन पहा किती वाज 7:30. ओके. आणि अर्धा तासात खेळ सगळा समाप्त होईल. सगळे आपापल्या घरी राहील. 7:30लाच पाहतो मला गल्ल्या कशा सुमसाम दिसू राहिल्या का ती म्हणते म्हण आहे ना 8:30ला गाव सामसूम होऊन जातं खेडेगावाला. कारण लोक 7ला आणि 8ला जेवण करून घेते आणि आपल्या घरामध्ये निवांत झोपते, आराम करते. काहून किती सकाळी द्यायला उठायची सवय राहते. आपल्या सिटी सारखं नाही 1-1-12 1-1 वाजे लोक जागाचं आणि मग नंतर हे करायचं उशिरा उठायचं. तसं नाही इकडे गावाकडे असं राहतं बा. यार ती सेल्फी स्टिक पाहिजे होती जरा, म्हणजे कसा हात दुखला नसता आणि जरा लांबून एकदम भारी क्लोज व्हिडिओ आला असता बा. हा हे काय मस्त घरदार मस्त मानलेत ना एकदम भारी. सालापाचेच आहे ना सगळे साहेब मित्र. कसे घरदार सालापाचेचे सगळे इकडे. ते प्रगती गावाची छान झालेली आहे. जुनी ओळख गावाची पत्र्याचे घर. जुनी ओळख नाही का पत्राचे घर. अच्छा. वा वा. जुनी ओळख लिंबाचं झाड, मोठं जुनं लिंबाचं झाड आहे ना. आता कसं जायचं इकडून. चला ही इंदनी मित्र. आता ही गल्ली लागली पाहता आम्ही. आता आम्ही ह्या गल्लीतून ना इकडे बी रस्ता होता बरं का आणि इकडे बी रस्ता होता. न जाता आम्ही इकडे चाललो. आता हे दूधवाले बंधू आहे का आपले याच्या मागं हे बंधू आम्हाला मार्गदर्शन करते ना. आता चलो ते ढकलत पुढे चालले ना. आम्ही त्याच्या मागं पायी चाललो. त्यामध्ये फाळी करून राहिले पा आहे का. त्याची फाळी त्याच्या मागं आमची फाळी चालू आहे. अरे वा मस्त आहे गाड्या. वा छान. ते दूधवाले बंधू हसू राहिले. ते बी मस्त पेट्रोलची बचत करून राहिली काय का ना मित्र. ते थांबले काय करणार आता. इथं त्याचं कस्टमरचं घर काय दूध द्यायचं काही द्या. अरे त्याला फोन आला वाटतं. काय झालं काहून थांबले. आता गिराय काय बरं चाल मित्र. त्याचं कस्टमर तिथं. चला आज बाजार होता मित्र गावाचा. बाजार झालो आम्ही आता डायरेक्ट घ्या तुम्हाला गप्पा मारत डायरेक्ट बाजारात आलो. या बाजार दाखव तुम्हाला. बाजार उठलाय बा आता. बरेचसे दुकान आहे बा किराणा. आम्ही इथून आमचं सामान घेऊ शकतोय. तरी तुम्हाला एक छोटस बाजाराचा नजारा दाखवतो मी. आईचं वागळ या गावाचं दुकान म्हणजे बाजार आहे की नाही. इकडं एक कपड्याचं मार्केट आहे मित्र. इकडे दुकानात लपटणं चाललं बा. सगळे आपल्या घरी जायच्या मार्गावर आहे. या बाई इकडं बा ही तयारी लपटीत चालू आहे. कारण बाजाराचा वेळ संपलेल्या लोकांना सगळं काही सामान घेऊन आपल्या घरी चालले. हे बा इकडं पहा हे भाजी मार्केट आहे बा. इकडे भाजी पाला काय ना वाहन इकडे कसं चालता. चला महापुरुषांचं इकडून समोरून दर्शन घेऊ की बा मित्र. बाजारात आता आम्ही आईच्या वाघर हे मंडळी बसले बाई. हे दप्तरचं दुकान आहे बा. आता शाळा उघडा लागल्या. आता दप्तर मस्त आणि आणले पण नवे पोरं घेतले असताना भरपूर दप्तर गेले असं. आता हे महापुरुष पहा मित्र. हे का आयला बाई त्यांची ते काय नाव. जय भीम काय म्हणता बंधू. मजेत एकदम. चला एक लॉंग ब्लॉग बनवून टाकू एक युट्यूब. हो का. अरे वा हे बा मित्र होय आपले. हो का. अरे क्या बात आहे मित्र होय आपले मित्र या आपले फॉलोअरच आहे. आता मी एक लंबा म्हणजे युट्यूब साठी लॉंग ब्लॉग बनवून राहिलो. तेवढे आता भेटले मला. खूप धन्यवाद तुमचा. म्हणजे आम्ही इथं लोक आलो काहीतरी सार्थक झालं बा. तुम्ही भेटले योगानं. चला तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये आले. युट्यूब वरती पाहून टाका मग हलक्या आता ना विनोद आत्माने. ओके चला धन्यवाद. जय भीम. हा का इंस्टाला करा युट्यूबला बी करा मग आता. ओके चला बाय. चला मित्र बाय. चलो बाजार पहा मित्र. गावाकडे अतिरे वाद्य लागू राहिलं मित्र. आपल्याला म्युझिक हे पडू शकतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला अतिरे हा व्हिडिओ समाप्त करतो. कारण पुढे काहीतरी वाद्याचा आवाज येऊ राहिला आणि मी ते आपल्या व्हिडिओमध्ये येऊ देणार नाही. कारण युट्यूबला चालत नाही ते. त्याच्यामुळे चला व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला मला एकदा कमेंटमध्ये सांगा. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.
ओके